बांगलादेशमधील इंटरनेट सुविधा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। बांगलादेशचा ताबा लष्करानं घेतलेला आहे अशी सुद्धा शक्यता तुर्तास वर्तवली जातीये। सध्याची आपण ही बांगलादेशमधील काही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी रस्त्यावर हे सगळे आंदोलक उतरलेले आहेत आपल्या मागण्यांसाठी। शेख हसीना यांचा राजीनामा त्यांनी द्यावा अशी मागणी कालपासूनच लावून धरण्यात आलेली होती। या संदर्भात मोठी निदर्शनं करण्यात आली। रस्त्यावर उतरत या आंदोलकांनी ही मागणी लावून धरलेली होती। सरकारी नोकऱ्यांमधील कोट्यावरून हिंसाचार निर्माण झाला। खरं तर हे एका रात्रीत किंवा 2 दिवसात घडलेली घटना नाही। गेल्या काही काळापासून देशामध्ये अशाच प्रकारच्या वारंवार घटना घडत होत्या आणि हा हिंसाचार अचानक त्यानंतर उफाळून आला। शेख हसीना आता भारतामध्ये दाखल झाल्याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका पॅलेस सोडलेला आहे आणि त्यानंतर त्या भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत असं सुद्धा सध्या सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। ढाका पॅलेसमध्ये आंदोलक शिरलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी बांगलादेशमधनं ढाका पॅलेसच्या परिसरातील आपण ही सगळी दृश्य पाहतोय। काल सुद्धा याच ठिकाणी हा हिंसाचार घडून आलेला होता। ढाका पॅलेसमध्ये हे आंदोलक थेट शिरलेले आहेत, त्यांच्याकडून निदर्शनं ही करण्यात येत आहेत आणि आता थेट त्यांनी ढाका पॅलेसमध्ये शिरकाव केलाय। बांगलादेशमधनं मोठी बातमी, बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। एकंदरीतच आंदोलक हे चिघळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। আপনারা দেখতে পাচ্ছেন संतप्त जमाव ढाका पॅलेसमध्ये घुसलेला आहे। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू सुद्धा लावण्यात आलेला होता। कालच इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली होती। महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारनं सुद्धा या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी असहकार आंदोलनाची घोषणा केली आणि त्यानंतरच या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण हे लागलेलं होतं। कालपासून परिस्थिती चिघळली असं म्हणावं लागेल। शेख हसीना आणि आता भारतामध्ये दाखल झाल्याचं सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। ढाका पॅलेसमध्ये घुसलेला आहे। मोठ्या संख्येने हे आंदोलक आक्रमक झालेले असून ढाका पॅलेसमध्ये शिरलेले आहेत। दरम्यान शेख हसीना यांनी या पॅलेस हे सोडलेलं आहे आणि त्यानंतर त्या भारतामध्ये दाखल झाल्यात असं सुद्धा कळतंय। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार हा सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। एकंदरीतच बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळून आलाय आणि परिस्थिती काहीशी हाताच्या बाहेर गेली आहे असं चित्र एकंदरीतच बघायला मिळतंय। बांगलादेशमधील आंदोलनाची ही नवी काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेत। आपण पाहतोय कशा पद्धतीनं आंदोलक हे चांगलेच आक्रमक झालेले असून जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान काल आणि आजच्या घटनेदरम्यान 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय तर 300 पेक्षा अधिक जण यामध्ये आतापर्यंत जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय।